हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे. श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये आपण शिव आणि पार्वतीचं उपाख्यान श्रवण केलं आहे. त्यानंतर आता बघूया ध्रुव उपाख्यान. श्रीमद भागवतमचा 4था स्कंद, अध्याय 8वा. ध्रुव महाराजांचा ग्रहत्याग आणि वनगमन. मैत्रेय ऋषी म्हणाले, सनंदन, सनत कुमार आणि सनातन प्रमुख असलेले असे हे 4 श्रेष्ठ कुमार, त्याचबरोबर नारदमुनी, ऋभू, हंस, अरुणी आणि यती हे सर्व ब्रह्मदेवांचे पुत्र घरी राहिले नाही. अर्थात ऊर्ध्वरेता, अर्थात नैष्टिक ब्रह्मचारी अथवा निर्दोष ब्रह्मचारी झाले, ज्यांनी कधीही विवाह बंधन स्वीकारले नाही. ते गृहस्थ झाले नाही. ब्रह्मदेवांच्या आणखी एका पुत्राचे नाव होते अधर्म आणि मृषा ही त्याची पत्नी होती. त्यांच्या संयोगातून दंभ आणि माया किंवा फसवणूक या 2 असुरांचा जन्म झाला. या दोन्ही असुरांना संततीहीन अशा निर्ऋती नावाच्या राक्षसाने आपल्या सोबत नेले. मैत्रेय ऋषी विदुरमुनींना म्हणाले, हे महामते, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती किंवा कपट या दोहोंचा जन्म झाला. लोभ आणि निवृत्तीच्या संयोगातून क्रोध आणि हिंसा किंवा द्वेष यांचा जन्म झाला. क्रोध आणि हिंसेच्या संयोगातून कली तथा त्याची बहीण दुरुक्ती अर्थात अत्यंत कठोर वाणी यांची निर्मिती झाली. हे सत्तम विदुर, कली आणि दुरुक्ती यांच्या मिलनातून मृत्यू आणि भीती नावाचे अपत्य जन्मास आले. मृत्यू आणि भीती या दोहोंच्या संयोगाने यातना आणि निरय अर्थात नरक नावाची 2 अपत्ये जन्माला आली. मी संक्षेपाने प्रलयाची कारणे वर्णिलेली आहेत. हे सर्व काय विनाशाचे कारण बनतात. जो कोणी हे वर्णन 3 वेळा श्रवण करतो, ऐकतो, त्याला पुण्याची प्राप्ती होते आणि त्याच्या आत्म्याच्या ठायी असणारे पापाचे दूषण धुतले जाते, नष्ट होते. मैत्रेय ऋषी पुढे म्हणाले, हे कुरुश्रेष्ठ विदुर, आता मी तुला स्वयंभू मनूंच्या वंशाचे वर्णन करून सांगेन. स्वयंभू मनूंचा जन्म पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या विस्तारित रूपाच्या अंशापासून झालेला आहे. स्वयंभू मनूंना आपली पत्नी शतरूपा हिच्यापासून उत्तानपाद आणि प्रियव्रत नामक 2 पुत्र झाले. ते दोन्ही पुत्र भगवान वासुदेवांच्या एका विस्तारित रूपाचे वंशज असल्यामुळे विश्वावर राज्य करून नागरिकांचे रक्षण त्याचबरोबर पालन पोषण करण्यास ते पूर्णतः समर्थ होते. उत्तानपाद सम्राटाला सुनीती आणि सुरुची अशा नावाच्या 2 राण्या होत्या. सुरुची ही राजाला अतिशय प्रिय होती, तर ध्रुव नावाचा पुत्र असलेली सुनीती अप्रिय होती. एकदा उत्तानपाद राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला आपल्या मांडीवर बसवून प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत होता. त्याचवेळी ध्रुव महाराज देखील वडिलांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु राजाने त्यांचे तितकेसे स्वागत केले नाही, कारण उत्तम आधीच तिथं बसलेला होता. ध्रुव महाराज आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा त्यांची सावत्र माता सुरुची हिच्या मनात ध्रुव महाराजांविषयी तीव्र द्वेष निर्माण झाला आणि मोठ्या अहंकाराने तिने अशा प्रकारे बोलणे चालू केले की तिचे बोलणे स्वतः राजालाही ऐकू जावे. जोरात ते बोलू लागला.
राणी सुरुची ध्रुव महाराजांना म्हणाली, हे वत्स, राजाच्या मांडीवर अथवा सिंहासनावर बसण्या इतकी योग्यता आता तुझ्यामध्ये नाही आहे. निश्चितपणे तू देखील राजकुमारच आहेस, परंतु तुझा जन्म माझ्या पोटातून झालेला नसल्यामुळे पित्याच्या मांडीवर बसण्यास तू अपात्र आहेस, कारण तू माझा मुलगा नाही. हे वत्स, तुझा जन्म माझ्या उदरातून नव्हे तर दुसऱ्या एका स्त्रीच्या उदरातून झालेला आहे, याची तुला जाणीव नाही. म्हणूनच तुझा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे, हे तू जाणले पाहिजेस. तू कधीच पूर्ण न होणारी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेस. तुला जर राजसिंहासनावरती बसायची इच्छा असेल, खरोखरच इच्छा असेल, तर त्यासाठी तुला खडतर तपश्चर्या करावी लागेल. फक्त राजाचा मुलगा आहे म्हणून तू तिथे बसू शकत नाही, परंतु राजाची प्रिय पत्नी माझा तो पुत्र असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम तुला आता पुरुषोत्तम भगवान श्री नारायण यांना संतुष्ट केलं पाहिजे तपस्या करून, आणि नंतर तुझ्या आराधनेने तृप्त होऊन प्रसन्न होऊन जेव्हा ते तुझ्यावरती कृपा करतील, तेव्हा तुला माझ्या उदरातून पुढील जन्म घ्यावा लागेल. या जन्मातही तू तिथे बसू शकणार नाही. तुला हे शरीर सोडून नवीन जन्म घ्यावा लागेल माझ्या उदरातून. त्यापुढे मैत्री मुनी म्हणतात, एखाद्या सर्पावर काठीचा आघात केला असता तो अतिशय जोरजोराने फुटकारतो, त्याचप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांच्या आघाताने घायाळ झालेले ध्रुव महाराज अतिशय क्रोधित होऊन जोरजोराने श्वासोच्छवास घेऊ लागले. आपले वडील शांत असून मुळीच विरोध करीत नाहीत हे पाहून त्यांनी तत्काळ राजभवन सोडले आणि ते आपल्या मातेकडे गेले. ध्रुव महाराज आपल्या आईकडे पोहोचले, सुनीतीकडे. तेव्हा अत्यंत क्रोधामुळे त्यांचे ओठ थरथर कापत होते आणि अत्यंत दुःखी झाल्याने ते मोठमोठ्याने आक्रोश करीत होते. महाराणी सुनीतीने लगेच त्यांना आपल्या मांडीवर बसविले. त्यावेळी सुरुचीचे कठोर शब्द ऐकलेल्या राजभवनातील निवाशांनी तिला संपूर्ण घटना काय झाली ते सर्व सविस्तरपणे सांगितले. ते ऐकून सुनीतीला सुद्धा फार दुःख झाले. ही घटना सुनीतीच्या सहनशक्तीसाठी सुद्धा असह्य होती. अरण्यातील अग्नीमध्ये होरपळावे त्याप्रमाणे ती होरपळू लागली आणि तिला झालेल्या दुःखामुळे ती एका जळलेल्या पानाप्रमाणे दिसू लागली. ती पूर्णपणे शोकमग्न झाली, दुःखी झाली. आपल्या सवतीचे शब्द जसे तिला आठवू लागले तसे तिचे कमळासारखे सुंदर मुखकमळ अश्रूंनी पूर्णपणे भरून आले आणि साश्रू नयनांनी ती बाळाला बोलू लागली. सुनीती देखील दीर्घश्वास घेऊ लागली आणि वर्तमान दुःखद स्थितीवर काय उपाय करावा हे तिलाही माहीत नव्हते, कारण हे आता रोजचाच कार्यक्रम झालेला होता. कोणताही उपाय तिला डोळ्यासमोर दिसत नव्हता. त्यामुळे ती आपल्या बाळाला म्हणाली, बाळा, इतर कोणाचेही अमंगल चिंतन करू नको. मा मंगलम तात परेषु ममस्था. जरी आपल्यावरती त्यांनी दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे, तरीही त्यांच्यासाठी आपण दुःख त्यांना प्राप्त व्हावं अशी कधीही इच्छा करू नये. जो कोणी इतरांना त्रास देतो तो स्वतःच त्या त्रासापासून दुःख भोगत असतो. भुंक्ते जनो यत्पर दुःख दस्त. पुढे सुनीती म्हणाली, हे पुत्रा, सुरुची जे काही बोलली ते खरंच आहे, कारण राजा अर्थात तुझा पिता मला आपली पत्नी अथवा दासी देखील समजत नाही. मला स्वीकारण्याची त्याला लाज वाटते. म्हणून हेच सत्य आहे
की तू एका दुर्दैवी स्त्रीच्या उदरी जन्म घेतला आहे आणि तिच्या स्तनातील दूध पिऊन तू आता मोठा झाला आहेस. हे तात, तुझी सावत्र आई सुरुची जे काही बोलली ते ऐकण्यास जरी कठोर असले तरी ते तर सत्यच आहे. म्हणून तुझा सावत्र भाऊ उत्तम ज्या सिंहासनावर बसतो त्याच सिंहासनावर बसण्याची जर तुला इच्छा असेल तर तू आपली मत्सरी प्रवृत्ती सोडून दे आणि त्वरेने तुझ्या सावत्र आईने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न कर. तू देखील विलंब न करता, वेळ वाया न घालविता पुरुषोत्तम भगवंतांच्या चरण कमलांच्या आराधनेमध्ये निमग्न झालं पाहिजे. सुनीती पुढे म्हणाली, पुरुषोत्तम भगवंत इतके महान आहेत की केवळ त्यांच्या चरण कमलांची आराधना करून तुझे प्रपितामह ब्रह्मदेव यांनी हे विश्व निर्माण करण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. ब्रह्मदेव जरी अजन्म आणि अखिल प्राणी मात्रांचे प्रमुख असले तरी परम भगवंतांच्या कृपेमुळेच ते त्या उन्नत आणि श्रेष्ठ अशा पदावरती स्थित झाले आहेत. सर्व जीवांचे अधिपती आहेत पूर्ण ब्रह्मांडामध्ये. महान योगीजन सुद्धा मनावर विजय मिळवून आणि प्राणवायू नियंत्रित करून त्या भगवंतांचीच उपासना करीत असतात. सुनीतीने आपल्या बाळाला सांगितले, तुझे आजोबा स्वयंभू मनु अर्थात उत्तानपादाचे वडील यांनी अमाप दान देऊन मोठमोठे यज्ञ केले आणि त्या योगे अविचल श्रद्धा आणि भक्तिभावाने परम भगवंतांची आराधना करून त्यांना संपूर्ण संतुष्ट केले. अशा प्रकारे आचरण करून त्यांनी भौतिक सुखामध्ये सर्वश्रेष्ठ यश प्राप्त केले आणि नंतर देवतांची उपासना करून जो मोक्ष प्राप्त करणे सामान्य व्यक्तीला किंवा मोठ्या मोठ्या योगीला सुद्धा अशक्य आहे, तो मोक्षही त्यांनी प्राप्त केला आहे. प्रियपुत्रा, आपल्या भक्तांविषयी अत्यंत कृपाळू असलेल्या भगवंतांचा तू सुद्धा आश्रय घे. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ इच्छिणारे लोकही भक्तिमय सेवेने भगवंतांच्या चरण कमळांचा सदैव आश्रय घेत असतात. तुझ्या नियत कर्तव्यांचे आचरण करून शुद्ध हो आणि परमपुरुष भगवंतांना आपल्या अंतःकरणात स्थापित कर. अशा रीतीने एक क्षणभरही विचलित न होता नित्य प्रतिदिन त्यांच्या सेवेमध्ये निमग्न राहा. हे ध्रुव, माझ्याविषयी सांगायचं तर कमलपत्रांसम नेत्र असलेल्या परम भगवंतांव्यतिरिक्त तुझे दुःख निवारण करू शकेल असे कोणीच मला दिसत नाही. ब्रह्मदेवांसारखे कैयक देव भाग्यदेवी लक्ष्मीकडून सुखप्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय जगतामध्ये कोणीही भौतिक सुखसंपत्ता प्राप्त करू शकत नाही. परंतु ती लक्ष्मीदेवी स्वतः मात्र हातामध्ये कमळ घेऊन भगवंतांचीच स्वतः सेवा करण्यास सदैव तत्पर असते. ध्रुवमाता सुनीतीचे उपदेश वस्तुतः ध्रुव महाराजांच्या इच्छित उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठीच होते की त्यांना राजा एवढं महान बनायचं होतं. यास्तव पूर्ण विचार करून आणि बुद्धिपूर्वक आणि दृढ निश्चय करून त्यांनी पितृग्रहाचा त्याग केला. कारण आता भगवंतांना प्रसन्न करणं आवश्यक होतं. त्यांच्या कृपेशिवाय ते एवढे महान बनू शकणार नव्हते. त्यामुळे त्यांनी उत्तानपादाच्या राजवाड्याचा त्याग केला आणि ही वार्ता भगवंतांच्या कृपेने देवर्षी नारद मुनी यांच्याकडेही पोहोचली. तर जेव्हा भगवंत प्राप्तीची इच्छा जीवाच्या हृदयामध्ये निर्माण होते
तेव्हा भगवंत स्वतः त्याला आपल्यापर्यंत आणण्यासाठी अशी योजना बनवतात की त्याला ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात की ज्या व्यक्तीला मला प्राप्त करण्याची इच्छा होते त्याला मी ददामी बुद्धियुगम तम येन माम उपयांती ते. मी त्याला अशा पद्धतीची बुद्धी देणार की ज्याद्वारे तो माझ्याकडे परत येईल. तर नारद मुनींना अशी वार्ता मिळाली आणि ध्रुव महाराजांची सर्व कार्ये जाणून घेतल्यानंतर ते आश्चर्याने थक्क झाले की एवढा छोटासा बाळ भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी निघणार आहे. म्हणून मग ते त्या बाळ ध्रुवाकडे गेले. तो जंगलाच्या मार्गाने राजवाड्याच्या त्या गावाच्या बाहेरच निघालेला होता. आपल्या सर्व मंगलमय हाताने त्या बाळाकडे जाऊन त्यांनी त्याच्या मस्तकाला स्पर्श करीत आशीर्वाद देत पुढील प्रमाणे सांगितले. अहो, सामर्थ्य संपन्न क्षत्रिय किती आश्चर्यकारक असतात बघा तर. आपला किंचितही मानभंग झालेला ते सहन करू शकत नाही, कारण क्षत्रिय हे रजोगुणी असतात आणि प्रतिष्ठाच सगळं काही त्यांच्यासाठी असते. कल्पना तर करा, हा ध्रुव तर अगदी लहान बाळ आहे, 5 वर्षापेक्षा छोटा, तरीही आपल्या सावत्र मातेने उच्चारलेले कठोर शब्द त्याला असह्य झालेले आहेत. पुढे नारद मुनी म्हणाले, अरे बाळा, खेळ खेळणे आणि त्याचबरोबर दुसऱ्या लहान बाळांबरोबर खेळणे या गोष्टींवरती आसक्त असावयास असं तुझं वय आहे आणि तू तर एक लहान बाळच आहे. आणि तुझा अपमान करणाऱ्या शब्दांनी तू इतका कसा प्रभावित झालेला आहेस. लहान मुलांमध्ये खेळता खेळता काही ना काही तंटा होतो, तर त्यामुळे तो काही खेळणं सोडणं किंवा ग्रहत्याग करतो हे कोणी ऐकलेलं नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू घर का सोडतोस? बाळ ध्रुव, आपली सन्मान भावना अपमान झालेली आहे असे जर तुला वाटते तरी तुला असमाधानी होण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारचे असमाधान हे या भौतिक जगतामध्ये भ्रामक माया शक्तीद्वारेच निर्माण होतं, त्याचंच एक रूप आहे. प्रत्येक जीव तर आपल्या पूर्वकर्मांनीच नियंत्रित आहे. वास्तव या जगात सुख वा दुःख भोगण्यासाठी जीवनाचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. सुख आणि दुःख हे तर काय जीवनाच्या रथाचे 2 चाकच आहेत. कधी भौतिक सुख तर कधी भौतिक दुःख, हेच जीवन आहे. आणि ईश्वर गती ही अतिशय आश्चर्यकारक आहे. खऱ्या बुद्धिमान मनुष्याने त्या मार्गाचा स्वीकार करावा आणि भगवंतांच्या परम इच्छेने येणाऱ्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानून जीवन यापन करावे. आता तू आपल्या मातेच्या उपदेशानुसार भगवंतांची कृपा संपादन करण्यासाठी ध्यान योगाच्या प्रक्रियेचा अवलंब करण्याचं ठरविलं आहे. परंतु माझ्या मताने अशी तपश्चर्या करणे कोणत्याही साधारण मनुष्यासाठी शक्य नाही. आणि तू तर एक छोटा बाळ आहेस. पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करणे अतिशय कठीण आहे. दुराराध्यो पुंसाम मतो मम. पुढे नारद मुनी म्हणतात, अनेक योगीजन सुद्धा स्वतःला भौतिक कल्मशांपासून प्रदूषणांपासून अनासक्त ठेवून अनेकानेक जन्मांमध्ये या मार्गावर प्रगती करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा रीतीने स्वतःला समाधीमध्ये निरंतर स्थित ठेवून आणि विभिन्न प्रकारच्या तपश्चर्या करूनही त्या भगवंतांच्या साक्षात्काराच्या पथाचा अंत त्यांना सापडत नाही. म्हणजे एका जन्मात भगवंत सापडतील याचीही गॅरंटी नाही. तर हे प्रिय बाळ, याच कारणामुळे तू या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू नको. तो यशस्वी होणार नाही. तू घरी परत जा, हेच तुझ्यासाठी उत्तम आहे. तू जेव्हा मोठा होशील तेव्हा भगवंतांच्या कृपेने तुला असे योगाचरण करण्याची संधी पुन्हा प्राप्त होईल. आणि मोठा म्हातारा झाल्यावर तू भजन कर. लहान वयामध्ये भजन करायची काय गरज आहे?
तेव्हा म्हातारपणामध्ये तुझे दात वगैरे पडले, तुला घरात कोणी ठेवणार नसेल, त्यावेळी तू जंगलामध्ये जाऊन तपस्या कर. परमइच्छेने प्राप्त होणाऱ्या सुख आणि दुःख या कोणत्याही जीवनावस्थेत मनुष्याने समाधानीच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते तर येणारच आहे. अशा पद्धतीने मनासाठी तपस्या तर हीच आहे की समाधान मानावे. जीवनामध्ये कधी चांगलंही वाटेल, वाईटही वाटेल, परंतु दोन्ही स्थितीमध्ये सहन करणे हेच मनुष्याचं कर्तव्य आहे. जो अशा प्रकारे चिकाटीने प्रयत्न करतो तो अगदी सहजच अज्ञानाचा अंधकार पार करू शकतो. अशा पद्धतीने नारद मुनी प्रयत्न करतायत की बाळाने परत जावं, अर्थात त्याची परीक्षा घेत आहेत की तो खरंच भगवंत प्राप्ती करण्याची इच्छा ठेवतोय की फक्त त्याचं तात्कालिक फक्त आता मन दुखलं आहे म्हणून तो बाहेर फिरायला निघालाय. त्यामुळे मनुष्याने 3 प्रकारचे कार्य केले पाहिजे. विशेष ज्ञान देत आहेत नारद मुनी. मनुष्य जेव्हा स्वतःपेक्षा अधिक गुणसंपन्न महान व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला पाहिजे आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि स्वतःपेक्षा कमी गुणवत्तेच्या व्यक्तीशी भेट झाली, आपल्यापेक्षा निकृष्ट गुण ज्याच्यामध्ये आहे, अशा व्यक्तीला, लहान व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीवर करुणा केली पाहिजे, कृपा केली पाहिजे. आणि स्वतःशीच तुल्यबळ अर्थात स्वतःसारखा शिकलेला, महान, तसेच गुण असणारा व्यक्ती जर भेटला तर अशा व्यक्तीशी भेट झाल्यानंतर मैत्री केली पाहिजे, त्याला मित्र बनविला पाहिजे. अशा रीतीने या जगतामध्ये त्रिविध जे ताप आहेत, आध्यात्मिक क्लेश अर्थात आपलं मन आणि शरीर याच्यापासून मिळणारं सगळं दुःख आहे, त्याच्यापासून आपलं निवारण होईल. आधी भौतिक दुसऱ्या जीवांकडनं आपल्याला जे त्रास होतात, डास, साप, विंचू, राजकारभारी, या सगळ्यांपासून पण आपल्याला त्रास होणार नाही. आणि आधी दैविक अर्थात देवतांद्वारे कधी दुष्काळ, अतिवृष्टी, दुसऱ्या ज्या समस्या आहेत, दैवी समस्या, या क्लेशांपासून आपण कधीही प्रभावित होणार नाही. एवढं सगळं सांगितल्यानंतर ध्रुवबाळ काय म्हणाला, हे प्रभू नारद मुनी, सुख आणि दुःख या भौतिक परिस्थितीने ज्या मनुष्याचे अंतःकरण व्यथित झालेले आहे त्याने मनशांती कशी प्राप्त करावी याविषयी तुम्ही कृपापूर्वक जे काही आता सांगितलं आहे ते निश्चितच एक उत्तम उपदेश आहे. परंतु माझ्याविषयी सांगावयाचे तर मी तर अज्ञानाने आवृत्त आहे, मला कोणतंही ज्ञान नाही आणि अशा प्रकारचं तत्वज्ञान माझ्या अंतःकरणास, हृदयास स्पर्शही करीत नाही. हे प्रभो, तुमचा उपदेश न स्वीकारण्याचा उद्धटपणा आता मी करीत आहे, पण हा माझा दोष नाही. मी तर क्षत्रिय कुळामध्ये जन्म झालेला आहे, त्यामुळे मी रजोगुणी आहे, माझं रक्त गरम आहे आणि माझी सावत्र आई सुरुची हिच्या कठोर शब्दांमुळे माझं हृदय विदीर्ण झालेलं आहे. म्हणूनच तुमचा अमूल्य उपदेश माझ्या अंतःकरणाची पकड घेत नाही. माझ्या हृदयाला तुमचा एवढा ज्ञानमय जो उपदेश आहे तो स्पर्शही करीत नाही. हे ज्ञान संपन्न ब्राह्मण श्रेष्ठ, या त्रैलोक्यामध्ये अगदी माझे पिता, आजोबा प्रियव्रत किंवा त्यांचेही पूर्वज ब्रह्माजी यांच्यासह इतर कोणत्याही व्यक्तीने आतापर्यंत जे श्रेष्ठ पद प्राप्त केलेले आहे त्याही पेक्षा कैक पटीने श्रेष्ठ पद प्राप्त करण्याची आता मला इच्छा झालेली आहे. फक्त वडिलांच्या सिंहासनावर बसण्याची माझी इच्छा नाही, तर त्यांच्याही 4 पिढ्यांच्याही वरती एवढं मोठं पद प्राप्त करण्याची मला इच्छा आहे. तुम्ही जर अनुग्रह करणार असाल, मला स्वतःचा शिष्य बनवणार असाल, कारण मी ऐकलेलं आहे तुमचे शिष्य सगळे जगतामध्ये यशस्वी होतात, तर मला जर तुम्ही शिष्य बनवायला तयार असाल आणि माझ्या उपक्रमामध्ये, इच्छेमध्ये तुम्ही सहाय्यभूत आशीर्वाद देणार असाल, ज्याच्याद्वारे मी माझ्या जीवनाचं ध्येय गाठू शकेल, अशा एका आचरण योग्य आणि प्रामाणिक पथाविषयी
मला तुम्ही कृपया मार्गदर्शन करा, अन्यथा माझा रस्ता कृपा करून सोडून द्या आणि मला पुढे जाऊ द्या. हे प्रभू, तुम्ही ब्रह्मदेवांचे सुयोग्य पुत्र आहात आणि अखिल विश्वाच्या कल्याणार्थ तुम्ही वीणा वाजवीत सर्वत्र भ्रमण करतात आणि भगवंतांचं नाव घेत असतात. त्यामुळे प्राणीमात्रांच्या हितासाठी संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र संचार करणाऱ्या एका सूर्याप्रमाणेच आपण आहात. जसा सूर्य आपल्या प्रकाशाने सर्वत्र अंधकाराचा नाश करतो, त्याच पद्धतीने आपणही आपल्या दिव्य ज्ञान आणि आश्रयाद्वारे अनुग्रहाद्वारे सर्व जीवांना उद्धार करीत असतात. यावरती मैत्रेय ऋषी म्हणाले, ध्रुव महाराजांचे शब्द ऐकल्यानंतर महान संत पुरुष नारद मुनींना त्यांच्याविषयी अत्यंत अनुकंपा वाटली, करुणा आली आणि त्यांच्यावरती आपली अहैतुकी कृपा करण्यासाठी त्यांनी ध्रुव महाराजांना पुढील प्रमाणे सर्वोत्तम आणि निष्णात असा उपदेश देण्यास सुरुवात केली. नारद मुनी म्हणाले, भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या मार्गाचे अनुसरण तू केले पाहिजेस. हा तुझी माता सुनीती हिने तुला जो उपदेश दिलेला आहे तो सर्वथा योग्यच आहे. म्हणून तू आता भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे तल्लीन हो, भजनामध्ये लागून जाता. कारण या जगतामध्ये धर्म, आर्थिक विकास, इंद्रिय तृप्ती, कामनांची पूर्ती आणि त्यानंतर अंततः मोक्ष या 4 पुरुषार्थांची फळे प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याने भगवंतांची भक्तिमय सेवा अवश्य करावी. कारण त्यांच्या चरणकमलांची आराधनाच या सर्व पुरुषार्थांची पूर्ती करवून देत असते. भगवंत एकदा प्रसन्न झाले तर भौतिक तर काय, आध्यात्मिक पर संपूर्ण यश भगवंत देऊ शकतात. तर ह्या जगतातले धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष तर त्यापुढे काहीच नाही. हे बाळ, म्हणून तू आता स्वतःचं कल्याण प्राप्त करण्यासाठी निघालेला आहेस, तर मीही तुझं कल्याणच इच्छितो. मग तू काय कर, आता पुढे जा आणि यमुनेच्या तटावरती एक मधुवन नावाचं पवित्र वन आहे मथुरेजवळ, तिथे तू जा. कारण पुण्यम मधुवनम यत्र सानिध्यम नित्यदा हरेहे. कारण स्वतः भगवंत श्रीकृष्ण तेथे नित्य निवास करीत असतात. शास्त्रात सांगितलेले आहे, वृंदावनम परित्यज्य पाद एकम न गच्छति. भगवंत वृंदावनातून कधीही एक पाऊलही बाहेर टाकत नाहीत. अशा पद्धतीने भगवंत फार कृपाळू आहेत. या संपूर्ण वृंदावनाच्या क्षेत्रामध्ये भगवंतांच्या सर्व लीला आहेत आणि विशेष करून तिथे 12 वनांमध्ये संपूर्ण लीलांना भगवंतांनी संपादन केलेलं आहे. इथे जी 12 वने आहेत त्यामध्ये 5 वनं ही यमुनेच्या पूर्व तटावर आहेत. जसं भद्रवन, बिल्ववन, लौहवन, भांडीरवन आणि महावन. त्याचबरोबर 7 वन हे यमुनेच्या पश्चिम तटावरती आहेत. मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन, खादीरवन आणि वृंदावन. या 12 वनांमध्ये वेगवेगळे घाट आहेत, जिथे स्नान आदी करून अनेक लीला भगवंतांनी संपादन केल्या आहेत. तर असे 24 घाट आहेत. अभिमुक्त, अधिरूढ, गुह्य तीर्थ, प्रयाग तीर्थ, कनखल, तिंदुक तीर्थ, सूर्य तीर्थ, वटस्वामी, ध्रुव घाट, ऋषी तीर्थ, मोक्ष तीर्थ, बुध तीर्थ, गोकर्ण, कृष्ण गंगा, वैकुंठ, असी कुंड, चतु सामुद्रिक कूप, अक्रूर तीर्थ, याज्ञिक विप्रस्थान, कुब्जा कूप, रंगस्थळ, मंचस्थळ, मल्ल युद्धस्थान आणि दशाश्वमेध घाट. अशा दिव्य घाटांनी सुशोभित असं हे दिव्य वृंदावनाच्या जवळ असणारी ही सर्व वनं
अत्यंत महान आहेत. यांमध्ये एक मधुवन आहे. तिथे जाऊन तू काय कर? तपस्या कर. हे बाळ, कालिंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यमुनेच्या पाण्यामध्ये तू प्रतिदिन प्रत्येक दिवशी 3 वेळा सकाळी, दुपारी आणि संध्यावेळी स्नान कर. कारण ते जळ पाणी अत्यंत पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ आहे. स्नान केल्यानंतर तू अष्टांग योगाच्या आवश्यक नियामक तत्वांचे आचरण कर आणि नंतर शांत आणि निश्चल स्थितीत आपल्या आसनावर बस. आणि तिथे बसल्यानंतर 3 प्रकारच्या श्वासोच्छवासांचा अभ्यास कर. अशा रीतीने हळूहळू प्राणवायू, मन आणि इंद्रिय नियंत्रित कर. सर्व प्रकारच्या सांसारिक कल्मशांमधून स्वतःला मुक्त कर आणि मोठ्या धैर्याने पुरुषोत्तम भगवानचं ध्यान करण्यास प्रारंभ कर. भगवंतांच्या रूपाचे वर्णन करीत येतात नारद मुनी सांगतायत की तू कोणाचं ध्यान केलं पाहिजे? प्रसादाभिमुखम शश्वत प्रसन्न वदनेक्षणम सुनासम सुभ्रुवम चारु कपोलम सुरसुंदरम. भगवंतांचे नित्य मुख जे आहे सुंदर आणि प्रसन्न आहे. जो भक्त त्यांना पाहतो त्याला ते कधीही अप्रसन्न दिसत नाही. ते आपल्या भक्तांना वरदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे नेत्र रमणीय अशा सुशोभित भुवया, उंच असे नाक आणि विशाल कपाळ हे अतिशय सुंदर आहे. ते सर्व देवांपेक्षा अधिक सुंदर आहेत. भगवंतांचे रूप हे चिरतरुण आहे. कधीही ते वृद्ध होत नाही. 16 वर्षापेक्षा जास्त वृद्ध कधीही दिसत नाही. त्यांच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि प्रत्येक भाग योग्यपणे रचना केल्यासारखा आहे आणि दोषमुक्त आहे. त्यांचे नेत्र आणि ओठ उगवत्या सूर्यासमान रक्तवर्णी आहेत. शरणागत जीवांना आश्रय देण्यासाठी ते सदा सर्वदा तत्पर असतात आणि त्यांच्याकडे पाहण्या इतका भाग्यशाली मनुष्य सदैव पूर्ण समाधान प्राप्त करीत असतो. शरणागत जीवांचे स्वामी होण्यास भगवंत नेहमी पात्र आहेत, कारण ते दयेचे अगाध असे सागर आहेत. भगवंत भाग्यदेवता लक्ष्मीचे सुद्धा निवासस्थान आहे, कारण ती एका सोनेरी केसाद्वारे भगवंतांच्या वक्षस्थळावरती, छातीवरती श्रीवत्स चिन्हाद्वारे युक्त आहे आणि त्यांच्या शरीराचा वर्ण गडद घनश्याम निळा आहे. भगवंत एक पुरुष असून ते पुष्पमाळा परिधान करीत असतात, वनमाळा परिधान करीत असतात. ते शाश्वतदृष्ट्या चतुर्भुज रूपाने व्यक्त होतात आणि त्यांच्या 4 भुजांमध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म त्यांनी धारण केलेले आहे. पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेवांचे संपूर्ण शरीर सुशोभित आहे. त्यांनी रत्नजडित मौल्यवान मुकुट, कंठहार आणि कंकणे धारण केली आहेत. त्यांचा कंठ कौस्तुभमण्याने सुशोभान आहे आणि त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र त्यांनी कमरेवरती परिधान केलेले आहे. लहान सोन्याच्या घंट्या असलेल्या मेखलेने भगवंत सुशोभित झालेले आहेत. त्यांच्या कमरपट्ट्यामध्ये अशा पद्धतीने घंटिका लावलेल्या आहेत आणि त्यांचे चरणकमळ सोन्याच्या नुपुरांनी सजविलेले आहेत. त्यांची सर्व शारीरिक लक्षणे अतिशय आकर्षक आणि नेत्रांसाठी आल्हादकारक आहेत. ते नेहमीच शांत, स्तब्ध आणि स्थिर असून नेत्र आणि मनास आनंददायी आहेत. भगवंत योगी जनांच्या अंतःकरणाच्या कमळकोशावर उभे असतात आणि त्यांच्या चरणांची रत्नांसम नखे चमकत असतात. खरे योगीजन अर्थात जे शुद्ध भक्ती प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात भगवंतांच्या अशा दिव्य रूपाचे नित्य ध्यान करीत असतात. भगवंत सदा सर्वदा स्मित हास्य करतात. ते अतिशय
दयाभावाने आपल्या भक्तांकडे पाहत असतात. अशा रूपामध्ये भक्ताने सतत त्यांच्याकडे पाहत राहावे. अशा प्रकारे सर्व वर प्रदान करणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांकडे ध्यानकर्त्याने पाहतच राहावे. जो कोणी आपले मन नित्य मंगलमय भगवत रूपावरती एकाग्र करून अशा रीतीने ध्यान करतो, तो सर्व भौतिक कल्मशांपासून लवकरच मुक्त होतो आणि भगवंतांचे ध्यान करण्याच्या स्तरावरून तो कधीही पतित होत नाही. हे राजपुत्र ध्रुवबाळ, या ध्यान प्रक्रिये समवेतच जप करावयाचा एक मंत्र आता मी तुला सांगतो. नुसतं ध्यान नाही करायचं, तर मंत्रही करायचा आहे. त्यामुळे तुला भगवंतांचं दर्शन हे लवकर प्राप्त होऊ शकतं. जो कोणी व्यक्ती अत्यंत लक्षपूर्वक 7 रात्री 7 दिवस या मंत्राचा जप करतो, तो आकाशामध्ये संचार करणारे परिपूर्ण मानव अर्थात दिव्य खेचर लोकांना बघू शकतो. कोणता आहे हा मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. सतयुगामध्ये हा मंत्र याच्याद्वारे भगवंतांची आराधना केली जायची. तर भगवंत श्रीकृष्णांची उपासना करण्याचा हा 12 अक्षरी मंत्र आहे. मनुष्याने भगवंतांच्या भौतिक रूपांची स्थापना करावी आणि मंत्रोच्चारण करीत आणि अधिकारी पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे विधिविधानांचे अगदी तंतोतंत पालन करीत त्यांना फळे फुले तथा इतर विविध प्रकारचे अन्नपदार्थ अर्पण करावेत. तथापि हे सर्व देश, काळ आणि पात्राच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितींचा विचार करूनच करण्यात यावं. कारण कुठे काय उपलब्ध असेल तर कुठे काय उपलब्ध असेल त्यानुसार भगवंतांचा विग्रह बनवून त्याची पूजा केली जाऊ शकते. कलियुगात केवळ कलौतधारी कीर्तना हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाद्वारेच भगवंत हे प्राप्त होतात. मनुष्याने भगवंतांचे पूजन करताना त्यांना वनामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे, फुले, पवित्र फुलांच्या माळा, धतुऱ्याचं फूल नाही ते विषारी असतं, त्यामुळे जे पवित्र सुगंधी फूल आहेत त्यांच्या माळा, निर्मळ पाणी आदी अर्पण करावे आणि नुकतेच उगवलेले गवत, दुर्वा ग्रास, फुलांच्या लहान कळ्या, वृक्षांच्या साली आणि शक्य असल्यास परम भगवंतांना अतिशय प्रिय असणारी तुळसी याचे पानं, फुलं हे अर्पण करावे. धातू, लाकूड, कागदाचा लगदा, पाणी, माती आदी भौतिक घटकांपासून भगवंतांची मूर्ती घडवून तिची उपासना करणे सुद्धा शक्य आहे. वनामध्ये मनुष्य केवळ माती आणि पाण्यापासून मूर्ती निर्माण करून उपरोक्त तत्वांनुसार तिची अर्चना करू शकतो. जो भक्त पूर्णपणे आत्मनियंत्रित असतो त्याने अतिशय धीर आणि शांत असावे. तथा वनामध्ये उपलब्ध असलेली फळे, भाजीपाला इत्यादीचेच सेवन करून केवळ त्याच्यावरती संतुष्ट राहावे. फार मोठा किचन सेटअप लावू नये. त्याने मितभूक असलं पाहिजे. अर्थात केवळ शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी त्याने खाल्लं पाहिजे, पोट वाढवण्यासाठी नाही. हे प्रिय ध्रुव, आजच्या विग्रहाचे पूजन आणि दिवसातून 3 वेळा मंत्राचा जाप या व्यतिरिक्त तू भगवंतांच्या विविध दिव्य कार्यांचे चिंतन करावेस. ही कार्ये भगवंत आपल्या व्यक्तिगत शक्तीने तथा परम इच्छेने जे अवतार धारण करतात त्या विविध अवतारांमधीलच असावेत. अर्थात शास्त्रांमध्ये ज्या ज्या दिव्य भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे त्याच लीलांनुसार ते वर्णन श्रवण केलं पाहिजे, त्याचा पाठ केला पाहिजे. निर्दिष्ट उपचार द्रव्यांनी भगवंतांची अशी उपासना करावी अथवा मंत्रापासून अभिन्न असणाऱ्या भगवंतांचे मंत्रोच्चारण करून हृदयामध्ये आराधना कशी करावी याविषयी मनुष्याने पूर्ववर्ती आचार्य भक्तांच्या पदचिन्हांचे
अनुसरण केले पाहिजे. जो कोणी गांभीर्याने आणि प्रामाणिकपणाने आपले मन, शब्द आणि शरीराने भगवंतांची अशा प्रकारे भक्तिमय सेवा करतो आणि निर्दिष्ट भक्तिमय विधींमध्ये दृढपणे स्थित राहतो, त्याला भगवंत त्याच्या इच्छेनुसार आशीर्वाद देतात. जरी एखाद्या भक्ताने ऐहिक, भौतिक धार्मिकता, आर्थिक विकास, भरपूर पैसा प्राप्त व्हावा, इंद्रिय तृप्ती, चांगला परिवार प्राप्त व्हावा किंवा मोक्षाची जरी कामना केली, तरी त्याला ही सर्व फळे प्रदान केली जातात. एकदा जर मोक्ष प्राप्तीविषयी गंभीर असेल व्यक्ती, तर त्याने दिवसाचे 24ही तास भाव विभोरतेच्या सर्वोच्च स्तरावरती रममान राहून दिव्य प्रेममयी सेवेच्या प्रक्रियेस चिकटून राहिले पाहिजे आणि इंद्रिय तृप्तीच्या सर्व कार्यांपासूनही खचितच अलिप्त असलं पाहिजे. कारण इंद्रिय लोलुपता जर असेल तर भगवत चिंतन कोणी प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीने फारच सरळ जीवन यापन केलं पाहिजे. नारद मुनींनी अशा रीतीने राजपुत्र ध्रुव महाराजांना उपदेश दिला, तेव्हा त्यांनी आपले आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना सादर वंदनाही केली. त्यानंतर ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या चिन्हांनी सदा सर्वदा अंकित असल्यामुळे अधिकच पावन झालेल्या वृंदावनाजवळील मधुवनाच्या दिशेने गमन करते झाले. भक्ती सेवेचे आचरण करण्यासाठी ध्रुव महाराजांनी मधुवनामध्ये प्रवेश केल्यानंतर देवर्षी नारदांनी राजप्रसादात राजा प्राप्त स्थितीस कसे तोंड देत आहे, त्याची काय अवस्था झालेली आहे, हे पाहण्यासाठी राजाकडे जाणे त्यांनी उचित मानले आणि त्याला समाचारही देणं आवश्यक होतं. असा विचार त्यांनी केला. नारद मुनींचे राजवाड्यामध्ये अत्यंत प्रेमाने स्वागत करण्यात आले. आदर सत्कार झाला. नारद मुनींनी सुखपूर्वक आसन प्राप्त केल्यानंतर ते राजाला बोलू लागले. हे प्रिय राजा उत्तानपाद, तुझे मुख अत्यंत सुकून गेलेले आहे आणि फार काळापासून तू कशाचा तरी विचार करीत आहेस असं काहीतरी दिसत आहे. असं का बरे? धर्म, अर्थ आणि काम यांच्या मार्गावरील तुझ्या पालनामध्ये काही बाधा निर्माण झाली आहे का? यावरती राजा म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ नारद मुनी, मी माझ्या पत्नीच्या फारच अधीन झालेलो आहे आणि मी इतका अधपतित मूर्ख झालेलो आहे की केवळ 5 वर्षाच्या माझ्या पुत्राविषयीचा दयाभावही मी त्यागलेला आहे. माझा एक पुत्र महात्मा आणि महान भक्त असूनही मी त्याला आणि त्याच्या मातेला हाकलून लावले आहे. हे ब्रह्मश्रेष्ठ, माझ्या मुलाचे मुख अगदी कमळासारखे सुंदर आहे. मी त्याच्या दयनीय अवस्थेचा विचार करीत आहे. तो असुरक्षित असून कदाचित त्याला अतिशय भूकही लागलेली असेल. वनात कुठेतरी तो पहुडलेला असेल, एखाद्या झाडाखाली, एखाद्या तलावापाशी बसलेला असेल आणि कदाचित त्याचे शरीर भक्षण करण्यासाठी कोल्ह्यांनी, लांडग्यांनी किंवा वाघाने त्याच्यावरती आक्रमण सुद्धा केलेलं असेल. अरे रे, जरा बघा तरी माझ्या पत्नीने मला कसे जिंकले आहे. जरा माझ्या क्रूरपणाची कल्पना तर करा. प्रेमाने आणि स्नेहाने तो मुलगा माझ्या मांडीवरती बसण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु मी त्याला बसवून घेतले नाही अथवा क्षणभर त्याची पाठही थोपविली नाही. मी किती निष्ठुर अंतःकरणाचा आहे याची जरा कल्पना तरी करा. अशा दयनीय अवस्थेत राजा पडलेला बघितल्यानंतर नारद मुनी म्हणाले, हे राजा, कृपया तुझ्या पुत्राविषयी शोक तू करू नको. भगवंत त्याचे उत्तम प्रकारे रक्षण करीतच आहेत, कारण तेच सर्व जीवांचे पिता आहेत. तुला जरी त्याच्या प्रभावाची प्रत्यक्ष माहिती नसली तरी त्याची कीर्ती तर अगोदर संपूर्ण जगभर पसरलेली आहे. कारण त्याच्या तपस्येच्या निश्चयानेच
त्याने जगतातल्या सर्व लोकांना, देवतांना आणि भगवंतांना पण स्वतःकडे आकर्षित केलेला आहे. हे राजा, तुझा मुलगा अतिशय समर्थ आहे. मोठमोठ्या राजांना तथा ऋषींनाही अशक्यप्राय असणारी कार्य तो करील. लवकरच तो आपले कार्य पूर्ण करून घरीही परत येईल. तुझी कीर्ती तो संपूर्ण जगभर पसरविणार आहे, हे तू सर्वथा जाणून घेतलं पाहिजे. राजा उत्तानपादाने नारद मुनींकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्या राज्यासंबंधीची सर्व कर्तव्ये जवळजवळ सोडून दिली. भाग्य देवतेप्रमाणे ऐश्वर्यशाली आणि समृद्ध असे त्याचे राज्य अति विस्तृत होते. राजाने अशा राज्याशी संबंधित सर्व कर्तव्ये त्यागली आणि तो केवळ आपला पुत्र ध्रुव याचेच केवळ चिंतन करू लागला. दुसरीकडे इकडे ध्रुव महाराज यांनी मधुवनात आल्यानंतर यमुना नदीमध्ये स्नान केले आणि अतिशय काळजीपूर्वक रात्रीही उपवास केला. त्यानंतर देवर्षी नारद मुनींनी उपदेश केल्याप्रमाणे त्यांनी पुरुषोत्तम भगवंतांच्या पूजनास उपासनेस प्रारंभ केला. कशी उपासना केली? ध्रुव महाराजांनी केवळ प्राण राखण्यासाठी पहिल्या महिन्यामध्ये प्रत्येक तिसऱ्या दिवशी फळे आणि बोरे खाल्ली, अर्थात कवठ आणि बोरं फक्त खाल्ली. कपित्त बदराशन आणि अशा प्रकारे भगवान श्रीहरींचे पूजन करण्यामध्ये त्याने प्रगती प्राप्त केली. दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव महाराजांनी केवळ प्रत्येक 6व्या दिवशी अन्न ग्रहण करीत आणि अन्न म्हणून ते केवळ वाळलेलं गवत आणि पानच खात होते. अशा प्रकारे त्यांनी आपली आराधना चालू ठेवली. तिसऱ्या महिन्यामध्ये ते प्रत्येक 9व्या दिवशी केवळ पाणी पित होते. अशा प्रकारे ते पूर्णपणे समाधान प्राप्त करून समाधी स्थितीला प्राप्त झाले आणि त्यांचे गुणगान निवडक श्लोकांनी केले जाते. उत्तम श्लोक अशा भगवंतांची त्यांनी उपासना केली. चौथ्या महिन्यात ध्रुव महाराज प्राणायामामध्ये पूर्णपणे पारंगत झाले आणि अशा प्रकारे प्रत्येक 12व्या दिवशी त्यांनी केवळ श्वासच घेतला. अशा रीतीने ते आपल्या स्थितीमध्ये पूर्णतः दृढ झाले आणि त्यांनी पुरुषोत्तम भगवंतांची अशी दृढ आराधना केली. 5व्या महिन्यात राजकुमार ध्रुवांनी आपल्या श्वासावर इतके परिपूर्ण नियंत्रण मिळविले की एका स्तंभाप्रमाणे अगदी निश्चल अवस्थेत ते केवळ एकाच पायावर उभे राहू शकले आणि या स्थितीत त्यांनी आपले मन पूर्णतः परब्रह्मावरती भगवंतांवरी केंद्रित केले. त्यांनी आपली इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्यावरती अचूक नियंत्रण प्राप्त केले आणि अशा प्रकारे आपले मन इतर कोणत्याही गोष्टींनी विचलित होऊ न देता भगवंतांच्या रूपावरतीच केंद्रित केले. अखिल भौतिक सृष्टीचे आश्रय आणि सर्व प्राणीमात्रांचे स्वामी असलेल्या भगवंतांना ध्रुव महाराजांनी अशा रीतीने वश केले. त्यावेळी तिन्ही लोक 14 लोक हे थरथर कापू लागले. एवढा प्रभाव त्यांच्या तपस्येचा होता. राजकुमार ध्रुवांनी एकाच पायावर उभे राहून स्वतःला सातत्याने त्याच अवस्थेत स्थिर ठेवले. त्यावेळी ज्याप्रमाणे नौकेमधून हत्तीस नेत असताना त्याच्या प्रत्येक पावलागणिक नौका उजव्या डाव्या बाजूला हलत राहते, त्याप्रमाणे त्यांच्या पायाच्या केवळ अंगठ्याच्या भाराने पृथ्वीचा अर्धा भाग खाली दबून गेला होता. ध्रुव महाराज जेव्हा परिपूर्ण ध्यानामुळे आणि आपल्या शरीरातील सर्व रंध्रांचा निरोध केल्यामुळे भारयुक्ततेमध्ये अतिशय अखिल चेतना अर्थात भगवान विष्णूंशी जवळजवळ चिंतनामध्ये एकरूप झाले, तेव्हा संपूर्ण विश्वातील श्वासच बंद झाला, कोंडीत पडला. त्यावेळी सर्व ग्रहलोकांमधील सर्व श्रेष्ठ देवतांचाही श्वास घुसमटायला लागला आणि म्हणून त्या सर्वांनी भगवान श्रीहरींचा आश्रय घेतला.
सर्व देवता भगवंतांकडे पोहोचले आणि म्हणाले, हे भगवान, तुम्हीच अखिल चराचर प्राणी मात्रांचे आश्रयस्थान आहात. सर्व जीवमात्रांची श्वसनक्रिया आता थांबलेली आहे आणि सर्वजण गुदमरून मरत आहेत असं आम्हाला वाटत आहे. अशा स्थितीचा आम्ही पूर्वी कधीही अनुभव घेतलेला नाही. असं कधीही पूर्वी झालेलं नाही आणि भविष्यातही बहुधा होणार नाही. सर्व शरणागतांचे आपणच केवळ अंतिम आश्रय आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांशी शरणागत आहोत. कृपा करून या संकटातून आम्हाला रक्षण करावे हीच विनंती. भगवंत म्हणाले, हे देवतांनो, या परिस्थितीमुळे गोंधळून जाऊ नका. या जगतामध्ये पृथ्वीवरती सम्राट उत्तानपाद याचा पुत्र बाळ ध्रुव माझ्या चिंतनामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेला आहे आणि त्याच्या अत्यंत कठोर तपश्चर्या आणि अटळ निश्चयामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यानेच संपूर्ण जगतातील श्वास बंद झालेला आहे, कारण त्याने स्वतः श्वास बंद केला आहे. आता तुम्ही सुरक्षितपणे आपल्या निवासस्थानी परत जाऊ शकता. मी या बाळाला त्याच्या उग्र तपश्चर्येपासून निवृत्त करतो आणि प्राप्त जी संकटमय स्थिती आहे त्याच्यापासून तुमचं रक्षण करतो. तर अशी परिस्थिती का निर्माण झाली? कारण भगवंतांची इच्छा होती की बाळ ध्रुवाची तपस्या आणि भक्ती सर्व जगतामध्ये लोकांना माहिती व्हावी. केवळ देवतांसारखे ते निवांत बसून आपला भोग नाही करत आहे, परंतु संपूर्ण तपस्या करून भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर परिश्रम एक छोटा बाळ करीत आहे. तर त्या बाळाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठीच भगवंतांनी ही लीला केली आणि संपूर्ण जगतातल्या समस्यांना केवळ भगवंतच निवारण करू शकतात. त्यामुळे सर्व देवतांनी त्वरित भगवंतांकडे जाऊन अशी विनंती केल्यामुळे भगवंत त्या सर्वांना आश्वस्त करतात की मी तुम्हाला या संकटापासून वाचविणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वगृहास, देवतांच्या लोकास, स्वर्गलोकास शांतपणे जावे. मी तुमचं कल्याण आणि क्षेम करेन. यानंतर भगवंतांनी कसं ध्रुव बाळाचं कल्याण केलं याचं आपण श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.